नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आज मी तुमका दाखवणार आहे पुन्हा कसं काय पाऊस लागता तो आणि मध्ये मध्ये ऊन पण येतं। तर आमच्या तलाव अजून मारूक नाही, मासेमारी करूक नाही। तर आता बघूया तलावातलं कितक्या पाणी वाढलं आणि आजूबाजू पाऊस पण भरलो। पुन्हा तुमका एकदा मी दाखवतोय पावसाचं वातावरण कसं काय झाला आता। तर बऱ्यापैकी पाऊस लागता 2 दिवस। तर आता पण दाखवते तुमका मी पाऊस कितको भरलो तो। मंडळी बघू शकतास इकडे किती पाऊस भरलो तो आणि वातावरण पुन्हा निर्माण करता पावसाचा। आणि समोर म्हणजे बघू शकतास लाल रस्तो तो अजूनही लाल रस्ते आमच्याकडे असत। डांबरीकरण झाले तरी अजून कच्चे रस्ते असत, जे जुने रस्ते अजूनही टिकून होत, म्हणजे त्याला काय भाव नाही। बघू शकतास तुम्ही। आणि आता मी आमच्या तलावाच्या बाजू गेलोय, तर झाडा बघा मस्त टवटवीत आणि समोर बघा पाऊस कितको भरलो तो। तर तेवढं पाऊस लागतो थोड्या वेळाने। तर आता आपण जाऊया तलावात। तर थोड्याच दिवसात तलावात मासेमारी करणार आहोत, कारण पावसाचं वातावरण सुरू होता आणि पाणी जगडे साठा नाही, म्हणजेच आजूबाजूचे गाव बुडा शकतात। त्याच्यामुळे लवकरात लवकर तळा मारून पाणी बाहेर सोडणार आहोत खाली वाहत। तर तो पण मी तुमका एक क्षण दाखवणार असेल की त्यात मासेमारी वगैरे कसे काय करणार आहोत। तर खूप मजा असतं आणि खूप लोक येतात आजूबाजूच्या गावची बसुद्धा। आणि एक परंपरा मासेमारीची ह्या तलावातली ती तुमका मी एक दाखवणार असेल। तर आता बघू शकतास माझ्यासमोर पाऊस भरपूर भरला आणि बघूया तलावातलं पाणी कितक्या साठला पावसामुळे। थोडाफार साठला असताना, जास्त नाही, पण बऱ्यापैकी पाणी साठलं असताना। तर ह्या तुमका दिसता सगळा हिरवेगार होणार। तिकडे सगळं चराव आहे जरा, आणि गुरांका चराव मग जे गुराखी असत ढोरा चरवणारे त्यांना मस्त सोय होणार आहे इकडे, आणि ढोरांची पण सोय होते। तर इकडे मस्त वाटतं। गणपतीत अप्रतिम गणपती दाखवत एकदम हिरवेगार टवटवी जाणारा। आता तुमका कराड वगैरे दिसता या पिकलेला सगळं, पण इकडे सगळीकडे भारी होणारा डोंगर वगैरे मस्त होणार आहे एकदम। तर आता मी तुमका दाखवतोय पावसाची सुरुवात ना, तो दृश्य दाखवते। पण पाऊस एकदा चालू झालो ना का इकडे भारी तुमका बघूक गावणारा। हे वाही बिये सगळे होताना दिसतं तुमका, हे बघू शकतास। इकडे आता चर पडला, कधी घाण जाऊ शकता। हे बघा इकडे पाणी जमणारा, इकडे पाणी साचता वरून जायचा डोंगरातला। आणि आता तुमका मी घेऊन जाते इकडे समोर तलावाकडे। तिकडे ते अंबामातेचं मंदिर सुद्धा असा। तर पाणी वाढलेला दिसतं, इथूनच दिसता मग। आणि इकडे पुन्हा लागला या साईडला, बघा इकडे बघा या साईडला पाऊस भरता। हा बघा पाणी पुन्हा वाढला बऱ्यापैकी। इकडे पुन्हा पाणी ह्या दगडांका लागला, या बघा। आणि इकडे पाणी खदे होतात, आता पूर्ण निव्वळ पाणी असं झाला। आणि मासेमारी झाली की नंतर इकडे पाणी तुमका बघू भेटत नाही। इकडे थोडाफार पाणी असताना, पण एवढा नसताना। आता या पाणी साठवलेलं असल्या कारण तुमका इकडे पाणी दिसत आहे। इकडे पण पाणी येईल पावसामुळे। आता पाऊस येता बघा इकडे। मंडळी माझ्या मागे बघू शकतास कितको पाऊस भरला तो बघा, भरपूर पाऊस भरला। आणि आता मी तुमका घेऊन देते असं पुढे पुढे ह्या सत्यंबादेवीचं मंदिर ज्यात तुमका मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय। तर ते पण पाणी भरपूर येईल। आणि बघू शकतास वातावरण इकडचं, हो बघा इतक्या पाणी वाढलं बघा इकडे। तर असंच अजून पाणी वाढणार। तर तुमका मी आता बॅक कॅमेराने दाखवते व्ह्यू पाण्याचं, मस्त सुंदर असं दिसतं। तर मी आता पुढे पुढे चालत जाते असंच, आणि तुमका पूर्ण तलावातलं पाणी दाखवते। भारी झाला आणि पाऊससुद्धा आता पुन्हा सुरू होता। म्हणजे हो बघा व्ह्यू
पाऊस चालू झालो बऱ्यापैकी. आणि तिकडे ढोरा वगैरे चरतं तिकडे लांब लचक. आणि इकडे बघू शकतास वातावरण बघा. चराव विलो सुद्धा एवढाच चरावाक योग सुरुवात झाली आहे. पाणी वगैरे बऱ्यापैकी तुंबला हा बघा. आणि आता सगळीकडे हिरव्या गार ना. फक्त थोडे दिवस अजून 8 दिवस जर पाऊस लागलो ना व्यवस्थित तर सगळीकडे तुमका हिरव्या गार दिसताना. आता एवढ्याच सुरुवात झाली आहे. आणि इकडे बघा तलावातलं पाणी वाढला. आता मी पुढे घेऊन जाते तुमका आणि पुढे दाखवते गाल्यातून किती पाणी दिसतं. आता इथे पत्र्याच्या गाल्या आहोत आणि दरवाजे उघडून नाही आहेत कारण जेव्हा मासेमारी होती तेव्हाच ते दरवाजे उघडणार आहेत. काजी बिजी बघा खूप टवटवीत झालेत. झाडा सगळी बघू शकतास तुम्ही. आणि हात आता पाणी तुमका दिसणार नाही कारण इकडे पाणी साठवलेलं आहे तलावात इकडे या साईडला. पण जेव्हा ह्यो बांध फोडणार आहोत तेव्हा तुमका भात पाणी दिसणार. आणि खूप भारी वातावरण असताना जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस लागाक सुरुवात होतो आणि हो हाळ भरतो आपण. तर इकडेच आमच्या गणपतीचं विसर्जन केलं जाता. पण यावर्षीपासून बघूया गणेशघाट बांधणार आहेत त्याच्यामुळे इकडे नसताला यावर्षी विसर्जन. पण इकडे भारी वाटतं. विसर्जनाचा एक क्षण होतो तो एक मस्त होतो. पण सध्या तुम्ही बघू शकता समोर गणपती ठोक पण जागो नाही कारण माती वाहून गेली. त्याच्यामुळे आता गणेश घाट बांधायचो नवीन निर्णय घेतला आणि आता बांधतेले तो पण. तर इकडे बघू शकतास ह्या पाणी कितक्या वाढला आता. आणि ह्या भागातलं पाणी तुम्ही बघू शकतास. आता ही खडका बिडका दिसाक लागली. काल पाऊस लागल्यामुळे व्यवस्थित दिसाक लागली बघा. तर इकडे भारी वॉटरफॉल एक येतलो इकडे पाणी मस्त वेगळे वाहताना तुमका बघून का होत्याला. तर आपल्याक सगळे क्षण टिपूचे असत. हे आपलं डोंगर समोर माड वगैरे बघा खूप सुंदर वातावरण झालं. आणि ह्या बघा पाणी बघा कितक्या वाढला आता. तर तुमका ह्यो पावसाचे क्षण कसं वाटतं नक्कीच आमका कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओवर कोणी असता तर नक्की लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. थोडक्यात एक दाखवतो एक प्रयत्न करतो आहे. पाऊस लागताना ते क्षण टिपून ठेवतो आहे मी. आणि जास्तीत जास्त मोठा पाऊस आलो ना तर ते पण क्षण मी कॅप्चर करणार आहे. तर नक्की सपोर्ट करा चॅनलला येईल तर कारण तुमचं सपोर्ट दिलं तरच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायची आमका एक प्रयत्न आमचा राहतो. जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करतलो. तर नक्की व्हिडिओला यावर सपोर्ट करा. जसे दसऱ्यांच्या व्हिडिओवर तुम्ही सपोर्ट करतास तसेच ब्लॉग्सवर पण सपोर्ट करा. तर आता तुमका दसऱ्याचा व्हिडिओ बघूक गावाचा नाही कारण आता पाऊस चालू झालो आणि पावसामुळे काही कारणास्तव दसऱ्याचं नाटकं होऊची नाही रद्द पण झाली आहेत. त्याच्यामुळे आता तुमका ह्या आजूबाजूचं वातावरणच दाखवणार असो. तर बघा आता पाऊस चालू झालो हो बघू शकतास पाऊस. तर मी अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओवर नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण बटन दाबून टाका. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की तुमच्या कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपण बटन दाबून टाका. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.